मला तुझ्याशी बोलायचंय. विश्वासघात. काय? जवळचोच माणूस विश्वासघात करतलो. थांबा. मोना, बाई मला तरी वाटलं होतं की तू तरी काही करशील आणि तू तर तुझ्यातच गुंतली. काय बोललास कळला नाही माका. नाही, काही नाही. जेव्हा एखादी बाजी आपण जिंकता असं आपणाक वाटता तेव्हाच हरूची शक्यता जास्त असता. तेव्हा पुढचे काही दिवस सावध रहा. बरं बरं, आता ना जास्त डोकं खाऊ नका. माका हलक्यात घेऊ नको. जेव्हा माझी बत्तीशी खरी ठरात तेव्हा कळाल. माका जर ओलांडून जाशा तर मोठ्या संकटाक सामोरा जाऊचा लागतला. इला पण हिला अरे, साक्षात सावित्री मॅडम आणि इथं. काम होतं तुमच्याकडे. अहो मग बोला की. मोना, कृष्णाताई मगाशी तुला विचारत होती, प्रियाची पत्रिका दाखवायची आहे, ती परीक्षेत पास होईल की नाही बुवा म्हणून. बघलास, माझ्याशिवाय कोणताच काम पूर्ण होत नाही. तेव्हा पुढचे दिवस सावध रहा. बर. जवळचोच माणूस विश्वासघात करतलो. चला खरेदी करू कोही. काय? लग्नाची. हाकून दे, जोगवा. मग कधी आहे लग्न? कधीच नाही. नाही, कधीच नाही. नाही म्हणजे असं होणारच नाही. 1,50,00,000. अर्जुनराव, या बघा, तुम्ही माझ्यावर हात उचलला पण आपल्या नात्याचा मान ठेवून मी तो उभा आहे, आणि तुम्हीच मला विकत घ्यायचा प्रयत्न करताय. 2 कोटी. हे बघा, भाऊजींनी ती जमीन आहे ना आमच्या नात्याची आणि मैत्रीची निशाणी म्हणून मला दिली आहे. ती जमीन मी अशी विकायचो नाही. 2.5 कोटी. तुझ्या लायकीपेक्षा 30 पट अधिक. नाही. 3 कोटी. नाही. 4. नाही. फुल अँड फायनल 5 कोटी. नाही. नाही. हा, आलो आलो. ते शालिताई आवाज देते,
मी आलो जाऊन. हा पळून जायचा प्रयत्न जरी केलास ना तरी तंगड शाबूत राहणार नाही तुझं, एवढं लक्षात ठेव. अय्यू, उद्या जर तू स्वतःला जरी विकलंस ना तरी 5 कोटीमधला 1 शून्य सुद्धा तुला कोणी देणार नाही. माझा ऐक आणि जमिनीचा हक्क सोड. 5 कोटी घे आणि नागालँड काय, कुठल्या पण लँडला जा. तुझ्यासारख्यांसाठी काय माहिती आहे का, थायलंड. बघ, विचार कर, उद्या याच वेळेला याच ठिकाणी भेटू. आणि जर तू नाही म्हणालास ना तर हे कार्ड कसलं कार्ड आहे? मैताचं सामान फुकट मिळतं इथे. आता फालतू टाइमपास करायला माझ्याकडे वेळ नाहीये. फक्त 1.5-2 महिन्यासाठी म्हणून आले होते. आता जवळजवळ 4 महिने होत आले. तुम्हाला ज्या कुठल्या कागदपत्रांवर अर्जुनच्या सह्या पाहिजेत ते कागदपत्र मला उद्या द्यायचे. मी सांगितलेल्या ठिकाणी तो कसा पटापट सह्या करतो तुम्ही बघितलंच आहे. उद्या त्या कागदांवर मी सह्या घेणार, तुम्हाला देणार, विषय आहे. आणि लग्न बिग्न लावायचं असेल ना तर तुमच्या पंकूचा लावा. माझा काही संबंध नाही त्याच्याशी. उद्या सह्या मिळाल्या की मी इथनं निघून जाणार. नाही 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 नाही, पण प्लान असा नव्हता. आता जे काय होईल ना प्लाननुसारच होईल. सावी, आम्ही जुनी माणसं, एकदा ठरवलं की ठरवलं, त्यात मग बदल नाही. ध्येय महत्वाचं, मार्ग महत्वाचा नाही. आणि ध्येय काय आपलं, इस्टेटीच्या कागदपत्रांवर अर्जुनच्या सह्या. त्या तुम्हाला मिळतील. मला उद्याच्या उद्या सगळी कागदपत्र मिळाली पाहिजे. आणि इतके दिवस तुम्ही माझ्या मागे लागला होतात ना, घाई करा घाई करा. आता मी तुम्हाला सांगते, खरंच घाई करा, कारण माझ्याकडे आता वेळ नाही. हे बघ भय्यू, 5 कोटी घे आणि तोंड काळं कर, नाहीतर तुझी 5.5 फुटाची बॉडी आहे ना ती 5 तुकड्यात तोडेल. बघ, विचार करू. भय्यू, भय्यू, भाऊजी थांबा, मारू नका त्याला. काय चाललंय? गप्पा गप्पा चालल्यात आमच्या. काय रे भय्यू? हा म्हणजे गप्पट चालली आहे. ते मी त्यांना सांगत होतो ना, ते नागालँडला काय काय असतं ते सगळं आहे ना. विचार कर मी जे काही बोललोय त्याबद्दल. तुला अर्जुन भाऊजींनी मारला नाही ना? त्यांनीच कशाला, सगळ्यांनीच. काय झालं? ते सांगून गेले ना, विचार कर. त्याचाच विचार करतोय. खरंच करतील का? हा? काही नाही, काही नाही.
पैसे 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 राधे राधे कुठलंच काम ठेवत नाही आधे आधे आपल्या डोळ्याचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आपल्याला बरं कसं दिसतात या गोष्टी. हा? राधे 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 आमचे पिताश्री एवढ्या रात्री चोरून कुठे चालले. नवीन आऊस बिऊस आणतात की काय. जाऊया काय. नाही मन म्हणतंय यांचा पाठलाग करावं आणि मेंदू म्हणतोय जाऊन झोप काढावी. पण नको, मनाचं ऐकतो. म्हणजे मनाचं ऐकलं तर झोप पण लागेल ना. राधे राधे पाठलाग करूया. ती म्हणते उद्याची उद्या सया घेते. काय करायचं, घ्यायचा का चान्स. काय भुई चक्कर इकडं कुठं. इकडे या, इकडे या, इकडे इकडे इकडे. मॅडम हे बघा, आपलं नाव पंकज आहे. प्यार से मुझे पंकू. माहिती मला. इथं काय करायला आला होतास ते सांगा ती. ते सकाळी क्रिकेट खेळत होतो तर बॉल हरवला होता. कसं आहे, आमचा बॉल आता तुमच्या कोर्टात आहे ना. म्हणजे काही नाही, असंच सांगितलं असतं तरी कळलं कुठं असतं तुम्हाला. मस्करी मस्करी मस्करी. बाकी मग कशी चालू आहे 90s मधली लव्ह स्टोरी. 90s ची लव्ह स्टोरी. गरीब घरातली मुलगी, श्रीमंत घरातला मुलगा, आपल्या सावित्री मॅडम आणि अर्जुन दादा, त्यांची लव्ह स्टोरी कुठपर्यंत आली आहे. आता मला काय माहिती. खबरा काढायचं काम तुझं आहे ना भुई चक्कर. मला अख्ख्या कवटेकरांचा डाटा असतोय तुझ्याकडं. एवढं माहित नाही. कसलं काय. पण कसं आहे, आमच्या डोक्यात आता इतका डाटा गेलाय ना की दुसरा डाटा फीड करायला स्पेसच नाहीये. विचार करतो एक नवीन बॅकअप ठेवू. राधे राधे. बघ ठेवून बॅकअप. सुवर्णाला तर नाव ना तुमचं. म्हणजे शिक्षण किती झालंय आणि घरी कोण. रुको जरा, सबर करू. ऍडमिशन पहिली तर पेपर डायरेक्ट 10वीचा द्यायला लागलास. नाही नाही, काय काय झालं माहितीये का, म्हणजे आता आपण असं 1 to 1 पहिल्यांदाच बोलतोय ना, त्यामुळे सगळ्याच इयत्तेच्या प्रश्नपत्रिका अशा मिक्स झाल्या. काही म्हणा,
आवडलात बरं का तुम्ही मला. नाही नाही म्हणजे कसं आहे, आपण असं बोलत राहिलं हवं म्हणजे छान वाटतंय ना एकमेकांशी बोलून. हा म्हणजे म्हणून मला खूप आतून वाटतंय, म्हणजे असं इंट्युशन येत आहे आतून की आपण असं बोलत राहिलो ना तर आपण अख्ख्या जगाचं कल्याण करू शकतो. जगाचं कल्याण. जगाचं कल्याण. बोलू मग जगाच्या कल्याणासाठी. या बात. काय म्हणत होतो मी? आपण थांब जरा, बोलू आपण, पण आज मला सवड नाही बघ. बरं बोल. आमचे बाबा इथं कोणाशी बोलत असते. तू अजिबात घाबरू नकोस. फक्त मी सांगितलेल्या टायमिंगवर हजर राहायचं काय. अरे 25 वर्षाचा अनुभव आहे माझा. तुझ्या मागची कटकट कायमची जाईल एवढं लक्षात ठेव. आणि हे बघ, स्वतःचं डोसका अजिबात चालवायचं नाही काय. आणि मी सांगितलं केलं नाहीस तर गाठ माझ्याच्या एवढं लक्षात ठेव. हा काय. काय रे, कोणाची हवा टाईट करायलास? कसं आहे सावे, कवटेकरांच्या शिदोरीवर आपल्याला जास्त दिवस पोट भरता येणार नाहीये. इथनं बाहेर पडल्यावर काय पहिल्यापासून सुरू करतीस? अगं आपल्या जुन्या जागेवरचा होल्ड कायम राहायला पाहिजे. बरोबर आहे तुझं. सावे तू इशारा दिलाय बरं का. चमकी म्हटली मला तुम्ही मुंबईत अर्जुनला कळता कळता राहिलायसा म्हणून. हे बघ, वेळीच सावध व्हायला पाहिजे. आणि आपल्या अंगलट यायच्या आधी आपण आपला बाळ बिस्तरा गुंडाळून इथनं जाय पाहिजे. हो, बाड बिस्तारा गुंडाळायला घे मग. साहू काय चाललंय तुझ्या डोसक्यात? पुढच्या 2 दिवसात सगळ्या गोष्टींवर पडदा टाकणार आहे.